ए सदा सदव अरे कुठं चाललं रे तू? हां मला येऊ दे तू हां अरे मला यायचं उंदरीलं मला येऊ दे तू का? हां आता आहे आज काय कुठं गेले मधातच घुसते मायावाल्या. ए बाप्पा अरे मी सासरवाडी चाललो ना. हां मग बायकोला आणायला चाललो ना. तू काय आला आमच्या मधात जाय तू ॲटोनी मागून मला जाऊ दे मला काम आहे गड्या. तू काय रिकाम पैसे सांगतो मला आज काय तू किती सांगितलं रे मी तू नीट ऐका जाईन गड्या खरंच. हां बिनकामीच माय तू मागे लागतो गड्या. मला काम असलं आई तू कामाच्या मधात येतो गड्या तू. सदा काय माणूस आहे राजा तू मा मित्र आहे लहानपणचा गड्या तू. हां काहून असं करून राहिला गड्या तू? हां येऊ दे ना मला तिकडे उंदरी लोक येऊ दे मग ती तुमचं बाजारात जायचं आहे मला मग माग काम आहेत ना जरा. हां ऐकायचं आहे ना गड्या सदा तू काहून असं करतो रे? आज काय मग म्हातारा बी येईन माझ्या सांग रे बाबा. तुला काय सांगू मी आता. हां ते म्हाताराला तिकडे दवाखान्यात सोडायचं उंदरीलं मी तिथे पुढे जाणार आहे. तू थांबणार जरा ऐकणार जर ये मागून तू जाय बरं जा लवकर येतो. म्हातारा आलं की म्हातारा पुन्हा तुला बोंबलं बरं. हो लवकर जाय तू इथून. काय माणूस आहे तुला जाऊ ना आपण टेबल शीट आहेच किती लांब रे? हां काय माणूस आहे राजा तू सदा ऐकायचं आहे जरा. मी म्हाताऱ्याला सांगतो ना येऊ दे म्हाताऱ्याला आलं की मी सांगतो जरा थांब. कर सदा आवडलं काय चाल चाल बरं काळ गाडी लवकर पुढे होईल चल. बाबा तीच मी गाडी पुढे काढली आता आज काय म्हणून राहिला मला येऊ तुला आता सांगा बरं तुम्ही जाता. हां रिकामा आपल्याला उशीर होईल ना मग. ते आज काय जा बरं तुला आठवून तुझ्या मागून आमच्या काम येतं जा तुला रिकामा टोकन करावं होतो कामाच्या मदत बोला मग तू जाय जाय तिकडं. बरं बाबा ठीक आहे जाऊ द्या मी येतो आठवून मागून. अहो हिर ना चारा खाय ना मग नीट काय बकरी इकडे खरंच. एवढा चारा टाकून बी नीट खात नाही बाबा. चारा चारा थोडी तिकडे बकरी इकडे. हां किती चारा आणून टाकायला इथं पोटच भरत नाही बकरीचं. काय गड्या खरंच लय अवघड काम आहे सगळं. काय चंदवर आहे सगळं खाली हे काय घ्या आता ते पिल्लं धरून आणणं इकडं. पाहत मला बकरी सोडायची ना आणणं इकडे बांधून टाकणार ते पिल्लं. काय इकडे कोंडून टाकलेलं झालं खाली तिकडं. उठ लवकर इकडे ये. पाहत आहे थांबा ना बाबा हे काय पिल्ले घेऊन राहिलेत ना घेऊ द्या थांबा ना. आणि तो धरून जा तुम्ही बकरी घेऊन जा बरं. मी इकडे बघ त्यासाठी तर पहिल्याला नेऊन राहिलो ते बकरीच्या मागे लागते पुन्हा मग ते जा तुम्ही बकरी घेऊन. बरं बरं चाल मी बकरी घेऊन जातो आणि मी भाकर घेऊन येतो मग. हां बरं का हो चाल मग आणि इकडे तिकडे हिंडू नको मग काट. आणा बाबा तुम्ही मी येतो ना भाकर घेऊन तुमच्या थोड्या वेळानं जा जा तुम्ही. जमते गड्या आता. भाग्या घरी गड्या भाग्या सायकल बी नाही मला वाटतं घ्यावं काय करू गड्या खरंच. मेळ लागतोय आता जमते. मी उंदरीला जाऊन येतो सायकल भेटते आपल्याला आता. ए भाग्या भाग्य अरे इकडे ये ना. पाहत आहे पूर्व काय करू राहिले गड्या खरं ऐकत बी नाही. ए भाग्या असं का आली वाटते बाबा इकडं सायकल मागते वाटते मुली जायचं असं गेलं नाही ते सगळं होऊन तिकडं मग माझ्या सायकलची वाट धरली असं बरोबर आहे. थांबा तुमच्या पसा लागेल. हो का असं का कसं काय बाबा इकडं. हां काय रे आमच्याकडे काय काम आहे आज आमच्याकडं. ए भाग्या मी काय म्हणतो मी उंदरीला जाऊनच तर सायकल दे बरं येतं. हां दे लवकर येतो मी जाऊन लगेच 1 घंटे देतो तुला जाऊन. तरी मी म्हणलंच होतं सायकलच मागायला आला असेल पण आता काय सांगा. हो अशोक काका सायकल पंक्चर आहे ती. हां मी तेच पाहून राहिलो मला जायचं होतं मला बाजारात माझं सायकल पंक्चर आहे काय करावं सांगा बरं. मी आता पाहतो त्या रस्त्यावर जातो एखादी गाडी भेटली गाडी बस चालला जातो नाही रिक्षा चालला जाईल मग. अरे कशाला चौकशा करून राहिला रे भाग्या दे ना. हां रिकाम्या नाटकं करतो आणि इकडे ती सायकल मी पंक्चर काढून आणतो टपरीवर जाऊन. बाबा मग तर बोललो बाबा मला जाऊ दे म्हणते काय आली म्हणते मला सायकल ते मग रिकाम भांडली होती ना जाऊ दे तिकडे जा तुम्ही येऊ काय डोकं लावतो मला रिकामच. तो म्हातारा काय नाही म्हणत ना रे मी सांगतो त्या म्हाताऱ्याला. हां बोलवर त्या म्हाताऱ्याला इकडं आहे रिकामच चौकशा करतो इकडं तू. आणि इकडं मी जाऊन येतो 1 घंट्यात येतो जरा काम माणसं समजून घ्यायचं आणि जरा काही अर्जंट काम असलं माणसाला की रिकामच बघण्या घालता कडं तुम्ही खरंच. हां आणि इकडं ती सायकल मी बोलतो त्या म्हाताऱ्याला काय नाही म्हणतो म्हातारा आणि इकडं लवकर. पाहत आहे अहो मग म्हातारा जाईल बाबा काही पाला आणायला पुन्हा घरी आलं ना तर माझ्यावर रट्टा बोलते मला. हो रिकामच काय आली तुम्ही जा तुम्ही आता डोकं नका लावू. ए अरे बंद कर ना ते नाटकं भाग्या आणि इकडे ती सायकल मी येतो 1 घंट्यात टेन्शन नको घेऊन तू. हां चल हे घे 10 रुपये देतो तुला मी. ये लवकर हे घे 10 रुपये घेऊन जाऊ दे तुला पटकन आवरलं का जरा मला जाऊन येऊ दे. पंक्चर काढून घेऊ तुम्ही आणि सांगू नको फक्त कोणाला मी आलोच लगेच जाऊन. बरं बरं द्या 10 रुपये मला जा तुम्ही लवकर या फक्त जाऊ ना. हो म्हातारा मी सांगत नाही लवकर या फक्त पंक्चर काढायला टाकलं सांगतो पण तुम्ही पंक्चर काढून लवकर घेऊन या. अरे आलोच मी टेन्शन न घेऊ चल. नमस्कार मंडळी टीचर धमाल कॉमेडी चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.